उत्तर प्रदेश, बिहार यांना महाराष्ट्रात सर्वात जास्त विरोध होतो आणि प्रत्येक जागी हे बोललं जातं, त्यांच्यावरती अटॅक होतो. लोक बोलतात त्यांच्यावरती अन्याय होतो, महाराष्ट्रीयन लोक वाईट आहेत, मराठीचा विरोध करतात. पण आज माझ्यावर एक घटना घडली, मला ती तुम्हाला आवर्जून सांगूशी वाटेल. माझी आई तंबाखू खाते, सो तिला लहानपणापासून सवय होते. ती मला बोलली की भाऊ मला तंबाखू आणून दे. आणि हे जे पानपट्ट्या टपऱ्या वगैरे आहेत त्या जास्त करून हे यू पी बिहारच्या लोकांकडे आहेत. ठीक आहे. तर मी गेलो आणि मी मराठीतच बोललो त्यांना की मला बोललो मला गायच्या पाहिजे, एवढ्या पुड्या पाहिजे आणि एक चुना पोळी. तर त्यांनी दिली. त्यांच्याकडं त्यांच्या दुकानात कुठंही क्यू आर कोड नव्हता. तर ते मला काय बोलले की माझ्याकडे क्यू आर कोड नाही. मी त्यांना विचारलं क्यू आर कोड द्या. तर ते बोलले माझ्याकडे क्यू आर कोड नाही, तुम्ही कॅश द्या. तर बोललो माझ्याकडे कॅश नाही. पण मी सतत त्यांच्याशी मराठीमध्ये बोलत होतो ना, तर त्यांचा जो हावभाव आहे तो बदलला. ठीक आहे. हावभाव बदलला आणि बोलण्याची पद्धत बदलली. थोडासा मुजुरी दिसायला लागली त्याच्यात. म्हटलं ठीक आहे, तुमच्याकडे नाही, माझ्याकडे कॅश नाही. मी दुसरीकडे गेलो तर तिथं तेच होते, यू पी बिहारचंच होते. पण त्यांच्याकडं क्यू आर कोड होता. मी क्यू आर कोड स्कॅन केला, त्यांना पैसे दिले आणि मग मी आलो. सांगायचं तात्पर्य काय, जेव्हा तुम्ही मराठीत बोलण्याचा प्रयत्न करता किंवा त्यांच्याशी बोलताना त्यांना त्रास होतो. महाराष्ट्रात मुंबईमध्ये मी मराठीत बोला आणि तुम्हाला त्रास का झाला पाहिजे त्याचा मला नाही माहिती. मी तर मराठीतच बोलणार. तुम्हाला नाही समजत आहे तुमचा विषय. मी काय तुम्हाला मारत नाही किंवा तुम्हाला बोलत नाही, तुम्ही मराठीत बोला. मी मराठीत बोलू शकतो, मी मराठीत बोलणार. त्यामुळे असे अनुभव येतात तुम्हाला जेव्हा तुम्ही तुमची भाषा, मग लोक येतील तुम्हाला बोलतील की बाबा महाराष्ट्रातली माणसं लोकांना मारतात, महाराष्ट्रातली माणसं चुकीची आहेत. असं नाही. मी ह्या एक दोन भागातल्याच लोकांना, यू पी बिहार म्हणजे नॉर्थमधले एक दोन स्टेट आहे, मी त्यांच्याबद्दल बोलत. त्यांच्यात मुजोर आहे, मुजोरपणा आहे खूप. मुजोरी करतात ते, आगाऊपणा करायला जातात. आणि मग ज्यावेळेस त्यांना मारलं जातं मग त्यावेळेस एका पक्षाच्या, म्हणजे मी मनसेच्या बहुतेक विचारांशी मी सहमत नाही. मला बहुतेक गोष्टी त्यांच्या नाही पटत. राजसाहेब ठाकरेंचा मी एकेकाळचा खूप मोठा फॅन होतो, बट आज नाही. पण या मताशी मी नेहमी सहमत आहे का मराठीचा आग्रह असलाच पाहिजे. आता ते लोकांना का मारतात आणि यू पी बिहारची लोक का मार खातात यामध्ये आपण नको जायला. कारण की मला स्वतःला अनुभव आला की त्यांचे मुजोरपणा असतो आणि त्याच भानगडीमध्ये ते जाऊन मार खातात. पण तरीही मी त्यांच्या मताशी सहमत नाही. एखादं ते हात उचलणं हा काही पर्याय नाही आहे. पण जर तुम्ही आग्रह ठेवाल ना मराठीचा, आपण मराठी भाषिक, तर मला असं वाटतं की दुसरं कोणीही आपल्याला रोखू शकत नाही. मी समोरच्याला जबरदस्ती नाही करणार, पण मी तर बोलू शकतो. सो आपण तेच केलं पाहिजे. माझा हा अनुभव माझ्या स्वतःसाठी होता, पण मला असं वाटलं की मी तुमच्यावर शेअर केला पाहिजे. कारण की असे अनुभव प्रत्येकालाच येतात. आपण काय होतं, ठीक आहे ना, जाऊ दे ना, काय गरज पडलेली आहे, हिंदी बोलू सोडून देऊ, इंग्लिश बोलू सोडून देऊ. प्रॉब्लेम हिंदीचा किंवा इंग्लिशचा नाही. प्रॉब्लेम हा आहे की आपणच आपल्या मराठीला महत्त्व देत नाही. मग दुसरे कसे देणार, विषय हा आहे. मी चेन्नईमध्ये राहिलो. चेन्नईमध्ये त्यागराजनगर म्हणून एक जागा आहे, मी तिथे राहिलेलो. आणि तिथलचे जे माझे तमिळ फ्रेंड होते, तो मी त्यांच्याकडून काही असे तमिळ वर्ड शिकलेलो. आणि मी जरा दिसायला पण तमिळ्यांसारखा वाटतो आणि मला बहुतेक जण बोललेले. तर मी शिकलेला एक शब्द होता की तुम्ही चाय पिल्याला काय बोलतात, चाय कुडाची मुडच्याच्या. म्हणजे तुम्ही चाय पिलात का किंवा चाय पिलात का, असा काहीतरी अर्थ होतो. मी हे एकच रटून ठेवलेलं आणि मी दोघा तिघांना शब्द बोलायचो आणि त्यांना खूप आवडायचं ते. त्यांना वाटायचं अरे हा मुलगा महाराष्ट्रातून आला आहे आणि हा आमची भाषा बोलायचा प्रयत्न करतो. मग ते मला अजून प्रोत्साहन करायचे की नाही असं नको, असं बोल, हे बोल, ते बोल. कळत तर काहीच नव्हतं, कारण की मला असं वाटतं साऊथच्या लँग्वेज सर्वात डिफिकल्ट आहे समजायला. पण त्या लोकांची जी मेंटॅलिटी आहे ना ती खूप चांगली आहे. मी 1.5-2 महिने होतो तिथे, प्रयत्नच नाही करत ते हिंदी बोलायचा. म्हणजे तुम्ही डोकं फोडून द्या त्यांच्या, ते तुमच्याबरोबर त्यांच्या भाषेतच बोला. आता तुम्ही याला मुजोरी बोला, याला त्यांच्या भाषेचा आग्रह बोला, काहीही बोला. मी त्यांच्या राज्यात गेलो, हे माझं काम आहे का त्यांची भाषा शिकणं. मी इवन कलकत्त्याला होतो. कलकत्त्याला मिक्स क्राऊड आहे. काही जण हिंदीही बोलतात, आपल्या महाराष्ट्रासारखी कंडिशन, आणि काही लोक तुमच्याबरोबर बंगालीमध्ये पण बोलतात. पण तिथं पण मी गेल्यानंतर
दोन चार शब्द जेवढ्या काळात होतो मी शिकायचा प्रयत्न. सांगायचं तात्पर्य हे का की आपण जिथंही जाऊ तिथलची भाषा ही आपण शिकलो पाहिजे, त्या भाषेला मान दिला पाहिजे, आदर दिला पाहिजे, त्याचा सन्मान केला पाहिजे आणि ती शिकायचा प्रयत्न केला. मी नाही बोलणार की तुम्हाला 100% मी जसं एकदम फ्लुएंट मराठी बोलतो तर तुम्हाला आलं पाहिजे, नाही, गरज नाही. पण ज्यावेळेस तुम्ही दाखवता ना का तुम्ही तुमचे प्रयत्न करतात ते समोरच्याला चांगलं वाटतं आणि तेही तुम्हाला सपोर्ट करतात. तुमच्याबरोबर जर असा काही अनुभव आला असेल तर मला नक्की सांगा.